नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती अनेक विषयाची व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतात आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरत आहात। अद्यापही आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। 12वीला प्रत्येक विषयात 100 पैकी 100 गुण मिळवण्याचं स्वप्न असतं आणि या विषयाचा बोर्डात जो टॉप विद्यार्थी आलेला आहे त्याचीच ही उत्तरपत्रिका मी आपल्या समोर त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। यामध्ये प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने दिलेला आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं दिलेलं आहे, कशा पद्धतीने स्टेप त्या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने गुणदान केलेलं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा 100 पैकी म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची एक टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। शेवटपर्यंत पहा आणि यशस्वी व्हा। आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर इयत्ता 11वी 12वी भूगोल विषयाचे त्याचबरोबर भूगोल स्पर्धा परीक्षेचे करिअरच्या संदर्भातील अनेक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी चॅनलला पाहायला मिळतील, ते सुद्धा नक्की पहा। तर प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 12वी भूगोल 50 गुणांसाठी ही परीक्षा ठेवलेली असते आणि वेळ जो आहे तो 2.5 तासाचा त्या ठिकाणी दिलेला असतो। याच्यामध्ये अभ्यास मंडळाने जो आपल्याला पॅटर्न दिलेला आहे, प्रश्न पहिला अचूक सहसंबंध ओळखा व साखळी पूर्ण करा 4 गुणांसाठी आहे। म्हणजे पूर्वी जोड्या राहायचं, आता 3 स्तंभ दिलेले आहेत, अ स्तंभ ब आणि क। अ स्तंभ जागेवर ठेवायचा आणि ब आणि क स्तंभातील तुम्हाला शब्द त्या ठिकाणी बदल करायचा आहे। प्रश्न पहिला ब आहे, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा 3 गुणांसाठी असतो। योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। आपण उत्तराबरोबर हे पाहणारच आहोत। त्यानंतर प्रश्न पहिला क, दिलेल्या विधानामधील ए आणि विधान व आर कारण याचा अचूक सहसंबंध ओळखा हा प्रश्न 3 गुणांसाठी दिलेला त्या ठिकाणी आहे। 3 प्रश्न दिलेत। प्रश्न पहिला ड 3 गुणांसाठी आहे, अयोग्य घटक ओळखा, त्याच्यामध्ये 3 गुण, पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न यामध्ये दिलेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी, म्हणजे एका कारणाला 3 गुण आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा फरक स्पष्ट करा 6 मार्कासाठी आहे, कोणतेही 2 फरक त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत। प्रश्न क्रमांक चौथा जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवून सूची तयार करा, कोणतेही 4 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक 4 ब, खालील आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा, तुम्हाला 3 गुणांसाठी आहे, त्याची आपण चर्चा त्या ठिकाणी पुढे करणार आहोत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, टिपा लिहा, 2 टिपा दिलेल्या असतील, कोणती 1 टिप लिहायची 4 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी हा छोटासा उतारा त्या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 असेल, आकृती काढून नावे द्या, 2 आकृत्या काढण्यासाठी तुम्हाला प्रश्न दिलेले असतील, कोणतेही 1-2 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा, 2 पैकी 1 8 गुणांसाठी असेल आणि त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते हा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे। तर अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका आहे। आता आपण त्याच्या उत्तरांची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। प्रश्नपत्रिका व उत्तरे याच्यामध्ये पहा, तुम्हाला अस्तंभ जशाच्या तसा लिहिला आपल्याला इथं देता येईल। याच्यामध्ये प्रश्न पहिला वाळवंट ऑस्ट्रेलियातील दाखवायचे आणि विरळ लोकसंख्या हे त्याचे योग्य उत्तर त्या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर दुसरा पर्याय आहे ॲमेझॉन नदीचं खोरं, त्यामध्ये दाट विषववृत्ती वन आणि कमी घनता हे त्याचा अचूक पर्याय त्या ठिकाणी आहेत। प्रश्न क्रमांक 3 भारत मान्सून हवामानाचा प्रदेश, त्याचं उत्तर आहे दाट लोकसंख्येचं क्षेत्र। आणि चौथा अंटार्क्टिका खंड कायम बर्फाच्छादित असतो, कायम निवासी लोकसंख्या त्या ठिकाणी नाही। विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही लिहा
याच्यामध्ये जे तुम्हाला खात्रीशीर बरोबर वाटेल ते तुम्ही प्रथम लिहा आणि मग आपोआप शेवटचा पर्याय त्या ठिकाणी शेवटच्या उत्तराला त्या ठिकाणी राहणार आहेत. तर 4 गुण या ठिकाणी मिळू शकतील. आता प्रश्न पहिला, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधान पुन्हा लिहायचंय. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक आपल्याला इथं लिहायचा आहे. यामध्ये शेती, लोकसंख्या वितरणावर शेती, खाणकाम, वाहतूक आणि हवामान याचा त्या ठिकाणी परिणाम होतो. तर हवामानाचा परिणाम होतोय त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा टप्पा 0 वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. यामध्ये दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि 5वा टप्पा. तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा टप्पा 0 वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो. 5वा टप्पा त्याचं उत्तर आहे. त्यानंतर अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय, लाकूड तोड, मासेमारी, खाणकाम, शेती. तर त्याचं योग्य उत्तर आहे खाणकामाचा आणि अक्षांशाचा संबंध त्या ठिकाणी नसतो. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या विधानामधील ए विधान आहे व आर कारण याचा अचूक सहसंबंध ओळखा. यामध्ये ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. हे पर्याय आहेत ना, हे पर्याय नेहमी सारखे असतात. ए केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. तर त्याचं उत्तर आहे पहिली. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, कारण दोन्ही विधानाचा सहसंबंध त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहा या ठिकाणी. ए लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो. आर लोकसंख्या मनोऱ्याची रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. तर केवळ आर बरोबर, केवळ आर बरोबर, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर त्याचं उत्तर ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही, हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, ए नगरे वाढतात त्याचबरोबर त्यांची कार्ये वाढतात. अगदी बरोबर आहे. आर एका नगराला केवळ एकच कार्य असतं. आता पहा, केवळ आर बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याच्यामध्ये केवळ ए बरोबर आहे. दुसरं विधान हे चुकीचं वाटतं. त्यानंतर प्रश्न पहिला ड आपणाला दिलेला आहे, अयोग्य घटक ओळखा. तर एक शेतीचे प्रकार, त्याच्यामध्ये सखोल शेती प्रकार आहे, पडीक शेती प्रकार आहे, मळ्याची शेती प्रकार आहे, पडीक शेती प्रकार आहे का? तर हे आपल्याला पाहिजे. तर पडीक शेती हे नाही आहे की नाही, तिन्ही प्रकाराबरोबर आहेत म्हणून पडीक शेती हा अयोग्य घटक आहे. 2 लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, हवामान, ब प्राकृतिक रचना, क शेती, ड मृदा. तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकामध्ये हवामान प्राकृतिक आहे, प्राकृतिक रचना प्राकृतिक आहे, मृदा प्राकृतिक आहे, परंतु शेती हा मानवनिर्मित आहे, त्यामुळे हा अयोग्य घटक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शहरामध्ये लोकसंख्या जास्त असण्याची कारणे. चांगली वाहतूक व्यवस्था, ब रोजगाराची संधी, क शिक्षण आरोग्याच्या सोयी आणि ड शेतीसाठी सुपीक प्रदेश. शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आपण जर पाहिल्या तर हे त्याचं म्हणजे अचूक गट तो नाही, गटात न बसणारा. प्रश्न क्रमांक दुसरा असतो, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 6 गुणांसाठी असतो. हे शॉर्टमध्ये उत्तर दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, किमान
एक 7-8 ओळीत उत्तरल्या, 30 ते 35 शब्दामध्ये उत्तर लिहा आणि साधारणपणे जे बोर्डाचं पेपर असतं ते अर्धा पान उत्तर लिहिलं पाहिजे. लोकसंख्या वितरण असमान आहे. काही देशात लोकसंख्या दाट तर काही प्रदेशात विरळ आढळते. लोकसंख्या असमान जे असतं त्याला प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घटक कारणीभूत असतात. याशिवाय जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये प्रत्येक देशात तफावत आहे. ज्या देशात जन्मदर जास्त तेथे लोकसंख्या जास्त आढळते. अनुकूल हवामान, खनिज संपन्न क्षेत्र, जलसिंचन, शेतीयोग्य मृदा, सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक व राजकीय स्थैर्य अशा ठिकाणी लोकसंख्या अधिक दिसून येते. ज्या ठिकाणी वरील प्रतिकूल बाबी असतील त्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते. हे तुम्हाला अजून सविस्तरपणे लिहिणं अपेक्षित आहे. नंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे. भौगोलिक कारण आपल्याला पाहिजे. विकसित राष्ट्रात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या ही मुळातच विकसित आणि मागासलेल्या देशापेक्षा कमी असते. विकसित राष्ट्रात औद्योगिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानं या देशात कार्यशील लोकसंख्या द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ व्यवसायात जास्त आढळते. 3, या देशात अन्य व्यवसायामुळं कृषी क्षेत्रात घट झालेली असते. शेतीशिवाय अन्य व्यवसायात अनुकूल परिस्थिती असल्याने ते शेतीऐवजी इतर व्यवसायाकडे वळतात. परिणामी शेती व्यवसायात गुंतलेली लोकांची संख्या कमी आहे, हे आपल्याला सांगता येईल. आता विकसित देशात पुरेपूर पायाभूत सुविधांचा विकास हा झालेला असतो. तिथं पुरेसं भांडवल असतं, विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास असेल, आधुनिक सोयी, यामुळं ते बिगर शेती म्हणजे बिगर प्राथमिक व्यवसायाचा कल त्या ठिकाणी असतो. आणि विकसित देशांची अर्थव्यवस्था ही भक्कम असल्यानं तिथं व्यापारी दृष्टिकोन आणि व्यवसायांची निवड केली जाते. कारण नफा मिळवणं, पैसा मिळवणं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो. आणि औद्योगिकरणाला पोषक असतं, त्यामुळे शेतीकडे लोकसंख्या कमी असते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सर्वच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असं नाही. म्हणजे प्रत्येक खेड शहर बनत नाही. कारण काय आहे तर नागरी वस्तीच्या जवळ किंवा प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर काही कालावधीनंतर हे नागरी वस्तीत होतं. पण काही ग्रामीण वस्ती या नागरी वस्तीपासून दूर असतात खेडं, आणि नागरी वस्तीचा प्रभाव अशा ग्रामीण वस्तीवर खूपच कमी पडतो. अशा वस्त्या आपल्या ग्रामीण स्वरूप टिकून ठेवतात. तसेच नागरी वस्तीच्या जवळ असणाऱ्या काही ग्रामीण वस्त्यांचा वापर नागरी क्षेत्रातील लोक केवळ निवासासाठी करतात. आणि अशा ग्रामीण वस्तीवर नागरी वस्तींचं निवास सोडून इतर घटकांचा प्रभाव खूपच कमी पडतो. आणि त्यामुळं ग्रामीण बाज हा टिकून राहतो, त्याचं शहरात रूपांतर होतच असं नाही. हे सविस्तररित्या तुम्हाला लिहावं लागेल. आता फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 तुम्हाला 3 गुणासाठी एक फरक त्या ठिकाणी असतो. आता इथे तुम्हाला स्थलांतर करतात आणि स्थलांतर केल्यानंतर जिथून स्थलांतरित होतात त्याला देणारा घटक आणि जिथे जातात तिथं घेणारा प्रदेश असं म्हटलं जातं. त्या दोहोतील फरक मुद्देसूद लिहिला पाहिजे. जेव्हा देणारा प्रदेशामध्ये काय होतं म्हणजे जिथून जातात तिथे, जेव्हा एखाद्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशाला देणारा प्रदेश, जेव्हा एखाद्या प्रदेशात लोकसंख्या येते स्थलांतरित होते त्या प्रदेशाला घेणारा प्रदेश असं म्हटलं जातं. दुसरं अपकर्षक घटक. आता जिथून जातात ते काहीतरी घटक कारणीभूत असतात त्यामुळे जातात. त्याला बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, युद्ध हे कारण असतात. तर जिथं जातात लोक तिथं काहीतरी आकर्षित करणारे घटक असतात. त्यामुळं उदाहरणार्थ तिथं रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, उच्च राहणीमान असं काही ना काही तिथं असतं. देणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी होते, घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. चौथा मुद्दा सांगता येईल, या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात पुरुषांचे स्थलांतर होतं. म्हणजे पुरुष स्थलांतरित होतात आणि कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण तिथं मग कमी होतं, कारण काम करणारे लोक जातात. मात्र घेणाऱ्या प्रदेशामध्ये पुरुषांचं स्थलांतर जास्त असतं आणि कार्यशील लोकसंख्या तिथं वाढते. त्यानंतर या प्रदेशातून कार्यशील लोकांचं प्रमाण कमी झाल्यामुळं आर्थिक विकास मंदावतो.
या प्रदेशात कार्यशील लोकांचं प्रमाण वाढल्यामुळं आर्थिक विकासाचा वेग त्या ठिकाणी वाढतो. आता या प्रदेशात लिंग गुणोत्तर वाढतं आणि या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी होतं. देणारा आणि घेणारा प्रदेश. 7वा मुद्दा सांगता येईल, या प्रदेशात लोकसंख्या घटल्यानं साधन संपत्तीवरचा ताण कमी होतो. उलट इकडं होतं की या प्रदेशात लोकसंख्या वाढल्यानं साधन संपत्तीवर ताण निर्माण होतो. दुसरा आहे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. केंद्रित वस्ती जर पाहिलं तर ज्या वस्तीतील घरे जवळजवळ असतात त्यांना केंद्रित वस्ती किंवा केंद्रित वसाहती म्हणतो. आणि विखुरलेल्या, जेव्हा 2 वस्तीतील घरे दूर अंतरावर असतात त्या वस्तीस आपण विखुरलेली वसाहत म्हणतो. हे आपण लक्षात ठेवायचं. केंद्रित वस्ती ही ओढे, नाले, सरोवरे किंवा तळ्याच्या बाजूला या वस्त्या तयार होतात. विखुरलेल्या वस्त्या कुठं आढळतात? वाळवंट, घनदाट जंगलं, गवताळ प्रदेशात आढळतात. केंद्रित वस्ती लोकसंख्या ही जास्त, विखुरलेल्या वस्तीत कमी आढळते. केंद्रित वस्तीत पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतात, मात्र विखुरलेल्या वस्त्यामध्ये पुरेशा सोयीसुविधा सेवा उपलब्ध नसतात. या वस्त्यांमध्ये प्रदूषणयुक्त वातावरण आढळते. या वसाहती निसर्ग सानिध्यात असल्याने प्रदूषण मुक्त असतात. या वसाहतीत म्हणजे केंद्रित वसाहतीत द्वितीयक तृतीयक व्यवसाय आढळतात, मात्र विखुरलेल्या वसाहतीत प्राथमिक व्यवसाय जास्त मोठ्या प्रमाणावरती आढळतात. त्यानंतर पुढचा फरक आहे मळ्याची शेती आणि व्यापारी शेती. तर मळ्याची शेती उष्णकटिबंधीय प्रदेशात आधुनिक तंत्रज्ञान, व्यापारी स्वरूपाने इत्यादीच्या साह्यानं केली जाते. तिथं चहा, कॉफी, रबराची शेती केली जाते, त्यास मळ्याची शेती असं म्हणतो. विस्तृत व्यापारी शेतीमध्ये मोठा आकार, आधुनिक पद्धत असते, यंत्रसामुग्रीचा वापर, व्यापारी दृष्टिकोन हे या शेतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आढळून येतं. आता कुठं असते मळ्याची शेती? उष्णकटिबंधात आढळते. ब्राझील, आफ्रिका, भारत, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी प्रदेशात केली जाते. आणि ही जी शेती आहे ही प्रामुख्यानं समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात केली जाते. युरेशिया स्टेपी, उत्तर अमेरिकेत प्रेरी, दक्षिण अमेरिकेत पंपास, दक्षिण आफ्रिकेत वेल्ड आणि ऑस्ट्रेलियात डाऊन्स या गवताळी प्रदेशात केली जाते. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर मळ्याच्या शेतीमध्ये मशागत ही आधुनिक पद्धतीनं पिकांची देखभाल, भांडवल, स्थानिक मजुरांचं साह्य जास्त असतं. इकडे मशागत करण्याची पद्धत पूर्णतः यंत्राचा वापर करून, भांडवल, आधुनिक पद्धतीचा वापर करून केली जाते. असे पॉईंट टाकून जर केलं तर अजून त्या फरकाला वेटेज येतं. पहा, एक पीक असतं इकडं, मोठ्या प्रदेशात एकच पीक घेतल्यानं या शेतीस एक पीक पद्धती असं म्हटलं जातं. मोठ्या प्रदेशात एक पीक घेतल्याने या शेतीस एक पीक शेती असं म्हटलं जातं. आता हे पहा, मळ्याच्या शेतीमध्ये सुद्धा एक पीक आणि इकडे एक पीक असतं, फक्त पिकात फरक आहे. इकडे आपण जर पाहिलं तर मळ्याच्या शेतीत प्रामुख्यानं चहा, कॉफी, रबर ही पिके घेतली जातात. त्याचबरोबर मसाले, कोको, नारळ, तेलवृक्ष, ऊस, केळी ही उत्पादने घेतली जातात. तर विस्तृत शेतीमध्ये प्रामुख्यानं गहू आणि मका ही प्रमुख शेती घेतली जातात. आता उत्पादन जर पाहिलं तर या शेतीत हेक्टरी उत्पादन कमी असलं तरी एकूण उत्पादन जास्त असतं. विस्तृत शेतीमध्ये हेक्टरी उत्पादन कमी आणि एकूण उत्पादन जास्त असतं. मळ्याची शेतीचा संपूर्ण व्यापारी दृष्टिकोन, या शेतीतसुद्धा व्यापारी दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो. आता मळ्याच्या शेतीमध्ये मोठ्या प्रदेशामुळे देखभाल, मजुरांची समस्या, हवामान बदल या समस्या असतात. तर विस्तृत शेतीमध्ये हवामान बदल, बाजारपेठ ह्या समस्या असतात, हे सांगता येईल. आता पहा, जगाचा नकाशा आराखड्यात खालील बाबी योग्य चिन्हांच्या साह्यानं दाखवून सूची तयार करा. 4 गुणांसाठी हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं सूची काढली पाहिजे आणि त्याला विशिष्ट पद्धतीनं डिझाईन केली पाहिजे. आता हा जो नकाशा आहे तो हा या पद्धतीनं दिलेला आहे. पहा, पहिला जो प्रश्न आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश, तर तो दर्शवलेला आहे. दुसरा प्रश्न आहे इकडं ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्याचा प्रदेश. तिसरा प्रश्न इथं दाखवला आहे डॉगर बँक, मत्स्य क्षेत्र. चौथा दाखवला युरोपातील शेती क्षेत्र. त्यानंतर 5वा आशिया खंडातील वन.
हे तुम्हाला 4ही सोडवायचे म्हणजे 5ही सोडवा म्हणजे 4 गुण त्या ठिकाणी मिळतील. आता एक प्रश्न असतो 4था ब, खालील आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुण. शेती व्यवसायात खंडनीय आहे गुंतलेल्या लोकसंख्येची 2018 सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा आलेख दिलेला आहे युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि प्राथमिक व्यवसायात 18 साली. तर कोणत्या खंडात 10% लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये अधिक कार्यरत आहे? तर युरोप खंडात. कोणत्या खंडात 40% जास्त लोकसंख्या शेती व्यवसायात कार्यरत दिसते? आलेखावरून तुम्हाला आफ्रिका खंड दिसेल. आणि दिलेली आकडेवारी बघता या खंडातला तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल का? तर होय. तुम्हाला ते पाहून सर्वात खाली आफ्रिका, मग ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप असा क्रम लिहावा लागेल. टिपा लिहायचा प्रश्न असतो. लोकसंख्या वाढ व स्थलांतर. तर याच्यामध्ये प्रस्तावना, लोकसंख्या वाढ, त्यानंतर घनता, त्या ठिकाणची जन्मदर, लिंग गुणोत्तर, वय असं तुम्हाला किमान एक पानभर उत्तर लिहावं लागेल. पॉईंट टाकावे लागतील, सविस्तरपणा लिहावा लागेल आणि त्या ठिकाणी काय करावं लागेल की काही आकृत्या यांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामीण नागरी वस्त्यामधील आंतरक्रिया. तर ग्रामीण वसाहती कशाला म्हणायचं सांगा, नागरी वसाहती कशाला म्हणायचं सांगा. अन्न पुरवठा करतात, त्यानंतर कच्चा माल पुरवठा, मजूर पुरवठा. तर नागरी भागात शिक्षण, वाहतूक, पर्यटन, शहरी सेवा सुविधा हे आपल्याला दिसून येतं, हे आपण सांगता येतील. त्यानंतर उतार्याचा प्रश्न असतो. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा उतारा तुम्ही सविस्तर वाचू शकता, त्याची उत्तरं आपल्याला या पद्धतीने देता येतील. मानवानं खनिजांचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केलेला आहे? तर मानवानं खनिजांचा वापर हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे यासाठी केलेला आहे. त्यानंतर खनिजांच्या वापराचे कौशल्य मानवाने कोणत्या टप्प्यात साध्य केले? तर पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात मानवाने खनिजांच्या वापराचं कौशल्य साध्य केलेलं आहे. तिसरा, खनिजांच्या वापरानुसार कोणकोणते कालखंड आढळतात? खनिजांच्या वापरानुसार कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड आढळतात. चौथा, सागर तळांचा मानवानं कशा पद्धतीनं वापर करून घेतला आहे? तर महासागरांच्या तळातून मानवानं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली सांगता येईल. आकृती काढून नावे द्या. प्रश्न असतो कोणती एक? तर रेषीय आकृती ही अशा पद्धतीनं काढली पाहिजे. रस्ता असेल, रेल्वे मार्ग असेल, त्याच्या दुतर्फा हे आपणाला वस्ती काढता येतील. विखुरलेली वस्ती ही अशा पद्धतीनं आपल्याला काढता येईल दूर दूर अंतरावरती 2 मार्काला. आता सविस्तर उत्तराचा प्रश्न असतो. 2 दिले जातील, 1 लिहायचं. 8 मार्काला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. तर ज्या प्रदेशात मानवी म्हणजे प्रस्तावना लिहिली पाहिजे. प्राकृतिक घटक तुम्ही एकाखाली लिहू शकता. प्राकृतिक घटकामध्ये भूरचना, मग पर्वत, पठारे, मैदान येथील तुम्हाला लोकसंख्या वितरणाचा प्रश्न देता येईल. त्यानंतर हवामान, यामध्ये लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणाऱ्या हवामानाचा घटक सांगता येईल. हवामानामध्ये तापमान, पर्जन्यमान याचा समावेश करा. नंतर पाण्याची उपलब्धता, जलप्रणाली, पाणी जिथं जास्त लोकसंख्या जास्त, पाणी कमी लोकसंख्या कमी असं उत्तर लिहावं लागेल. मृदा, चांगली मृदा, चांगली शेती, चांगले उद्योगधंदे, जास्त लोकसंख्या. मृदा जर नापीक, वाळवंटी, कमी पिकाऊ, जर तिथं लोकसंख्या कमी आढळते, त्याची उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला देता येतील. दुसरा प्रश्न आहे पहा, सखोल उदाहरणक शेतीबद्दल माहिती लिहा. तर सखोल उदरनिर्वाहाची थोडक्यात व्याख्या लिहा. वैशिष्ट्ये, शेताचा आकार लहान असतो, अन्नधान्याची पिकं जास्त घेतली जातात, मानवी श्रम, प्राण्यांचा वापर केला जातो. त्यानंतर तुम्ही असा नकाशासुद्धा त्या ठिकाणी काढू शकता. उदरनिर्वाहक स्वरूप त्याचं असतं. खतांचा वापर, प्रति हेक्टरी उत्पादन जास्त असतं, दरोडे उत्पादन जास्त असतं. अशा पद्धतीची तुम्हाला ही प्रश्न आणि उत्तर असं आहे. हे मॉडेल आन्सर टाईप तुम्हाला दिलेलं आहे. सविस्तररित्या तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी माझे सगळे व्हिडिओ पहा, त्याचं स्पष्टीकरण पहा आणि बोर्डाचा पेपर कसा लिहायचा आणि 90पेक्षा जास्त कसे गुण मिळवायचे हे सुद्धा पहा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.